कोणाला चढायचं नाही वाटतं. ट्रेन आलेली आहे बाई पद्धतशीर मुंबईची. फायनली आता आम्ही पोहोचलोय निजामुद्दीनला. किती रश खूप आहे. जसं मला बोलली ये जेव वगैरे. आणि नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ती एके ब्लॉग मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर बोलायला काही शब्दच नाही. काय कामासाठी आलो आणि काय काम झालं कळालंच नाही. तर मग ड्यू टू ट्रॅव्हल ना आमची ट्रिप कॅन्सल झाली. तर मग आम्ही वैष्णोदेवीला गेलो नाही. तर मग आता आम्ही परत मुंबईला चालले. तर कालचा दिवस पूर्ण आम्ही स्पेंड केलेला आहे रूम मध्ये. पद्धतशीर आम्ही 4,000 रुपये आमचे बोलतात ना वसूल केलेले आहेत बाई. आणि आता आम्ही मुंबईसाठी निघालो. आता आम्ही दिल्लीला आहोत. दिल्लीवरून आता मुंबईसाठी जाणार आहोत. आणि मी म्हणणार नाही की ही ट्रिप पण खूप एकदम अशी ऍडव्हेंचरस होणार आहे. कारण की असं बोललो ना ऍडव्हेंचरस होणार तर लईच ऍडव्हेंचरस होते आमची ट्रिप. तर मग बघूया की कसं काय होणार. आता ऑटो कॅब आम्ही बुक केलेली आहे निजामुद्दीनसाठी. आमची संध्याकाळी 7ची ट्रेन आहे दिल्ली टू मुंबईसाठी. तर मग ते सगळं मी तुम्हाला स्टेशनवरती गेल्यावरती सांगतो की कसं काय सीन होणार आहे. त्यामुळे बघा की हा ब्लॉग किती इनक्रेडिबल होतो ट्रॅव्हलवाला. किती काय काय मोमेंट कॅप्चर करतोय आम्ही. तर मग जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा दी एके ब्लॉगला. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर मग बघूया की कसं काय होत आहे. चला तर बाय बाय. आपला लाल किल्ला आहे. काय दिसत नाहीये बट ठीक आहे, दाखवतो पुढे जाऊन. हा बघा लाल किल्ला. उन्हाळ्यात येऊ इथे, सॉरी हिवाळ्यात येऊ. लाल किल्ला, हा लाल किल्ला आहे. ए गादा चल ना. पोचलो आम्ही इथे. हजरत 150 रुपये घेतले रिक्षावाल्याने आमची. आता बघूया कधीची ट्रेन आहे बाई आमची. संध्याकाळची 7ची. फायनली आता आम्ही पोहोचलोय निजामुद्दीनला. आणि आमची फायनली तिकीट बुक झालेली आहे 3rd इकॉनॉमिकची बाई फायनली. आणि आता आमची ट्रेन आहे 6:55. तर बघूया कसं काय होणार आहे. पहिल्यांदा एवढ्या टायमानंतर आमची तिकीट बुक झालेली आहे आणि खूप खुश आहे. आता वेटिंग रूम मध्ये आहे. वेटिंग रूम पण एवढं फडतूस आहे ना भाई, बट ठीक आहे वेटिंग रूम आहे. तर बघूया की कसं काय होणार आहे जर्नी. अजून 6 तास बाकी. 6 तास अजून काय खाल्लं नाही. तर बघूया कसं काय होणार आहे. पण भाई AC ची तिकीट भेटलेली आहे. बघूया. मी काय ना जास्त शूट वगैरे करणार नाही. जेव्हा ट्रेन वगैरे येईल ना तेव्हाच मग मी तुम्हाला सगळं दाखवेल. जरी मला मध्ये असं वाटलं की काही शूट करायचं तर शूट करून मी तुम्हाला दाखवेल, पण एवढं काही दाखवणार नाही. ओके. काकी बसलाय. काही कसं वाटतं इकडे बसून. नुसता पैसा आणि अजून एक गोष्ट आहे तुम्हाला, ती मी ट्रेन मध्ये बसल्यावरती AC मध्ये बसल्यावर सांगतो की काय सीन आहे. फक्त आतासाठी हिंट घ्या की ना आम्हाला ओनरचा फोन आलेला. बसचा ओनर आहे ना त्याचा फोन आलेला. काकी बोलतात कशाला त्याच्याकडून येते, आपला नंबर आहे आपला. हे 2 वर्ष आपण गुजरातला यायचं नाही, आपण घाबरायचं नसतं कधी कोणाला. यांना सांगा हे लोक लय घाबरतात. हे हिंदी मध्ये नाही जाते, मराठीत मधून जात. लिटरली घाबरली काय की काकी होते असं नको जाऊ दे. नाही मी तुम्हाला ट्रेन मध्ये बसल्यावरती सांगतो सगळी कहाणी. काय बोलायची गरज नाही. तुम्ही ऐकू नका. काय पण मी अडा झाले या ट्रिप मध्ये. पावसाळ्यात नाही या ट्रिप मध्ये. म्हणून तुम्हाला लवकर जायचं. ह्या ब्लॉग नंतर लगेचच एक वैष्णोदेवीचा ब्लॉग होणार, तो मी तुम्हाला दाखवून. वैष्णोदेवी. थैंक यू दादा. थैंक यू. आपका नाम? सब हरिओम प्रजापति. मेरे को दिल्ली में पहली बार कोई तो अच्छा इंसान मिला है. थैंक यू. चलो भाई फायनली ऑर्डर भेटलेली आहे. भाई एवढी गर्दी आहे ना इकडे, एवढी गर्दी आहे ना.
कारण की इकडचं फूड वगैरे काय नीट नाही आहे, म्हणून आम्ही म्हटलं की मॅगडी भाई. त्याने मला एवढी मदत केली ना, खरं दिल्लीमध्ये माणुसकी आहे. म्हणजे मला अजूनपर्यंत कोण चांगलं भेटलं नाही म्हणून बोललो मी, पण दिल्लीमध्ये माणुसकी आहे भाई. भाई गर्दी खूप आहे. ची ट्रेन आहे 6:50 म्हणून मग आम्हाला अजून थांबावं लागतं. आता वाजलेत 2:30 म्हणजे 5:30-6ला जाऊन आम्ही स्टॉपवरती म्हणजे स्टेशनवरती थांबणार आहोत. तर बघूया की कसं काय होणार. आणि फायनली एवढ्या ह्याच्यामधून बाकी आमचे तिकीट फायनली हे झाले, म्हणून आमचे पेशन्स असे नॉर्मल आहेत. म्हणजे फायनली आमची तिकीट कन्फर्म झालेली आहे. थंड हवा फोन जाणार आहे. बघूया कसं काय होणार आहे. आता ह्याच्यामधलं फक्त फ्राईज आणि थम्सअपच येणार आहे, बाकी ट्रेनमध्ये. ब्रो आई बघता इट्स अबाउट टू एंड द जर्नी फायनली एंड व्हायला आली आहे. स्ट्रेसफुल ॲडव्हेंचरस ट्रॅव्हलिंग वाली जर्नी संपते आता ऑलमोस्ट. म्हणजे मॉर्निंगला आम्ही 11 वाजता आलेलो इकडे आणि 11चे कधी 6 वाजला तर कळलं नाही. कळलं दुपारी कळलं, कारण की गरमी वगैरे सगळी होती. जर असं अनकट असली जिंदगीमध्ये तर कसं होईल ना. म्हणजे मी जर तुम्हाला सगळेच मुवमेंट दाखवले तर कसं होईल ना. तर पूर्ण मी आफ्टरनूनमध्ये किती स्ट्रगल घेऊन त्या गरमीमध्ये वेटिंग रूममध्ये बसलोय. आमचे 1000 ते 2000 रुपये गेले ड्रिंकसाठी, पाण्यासाठी. म्हणजे किती स्ट्रगल ना माणसाच्या. हां, आणि ह्याची आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे. अजून एक गोष्ट, आता आमची 19020 वाली निजामुद्दीनची म्हणजे हरिद्वारची ट्रेन आहे, ती मुंबईसाठी आहे. त्याच्यात 3ही तिकीट आमचे कन्फर्म झालेले आहेत फायनली. एकदम असा बेस्ट मुवमेंट वाटतोय भाई लाईफमधला. कारण की आता आहे ना, आम्ही एकदम सुखरूप आरामात जाणार आहोत. 26 तासाची जर्नी आहे बसमधली. खूप स्ट्रेसफुल होती ही जर्नी, पण ठीक आहे, काय नाही. तर देवीच्या म्हणण्याने जे काय होतं ते पूर्ण झालंय. म्हणजे आय गेस पुढे काय असं मोठी गोष्ट होणार होती, म्हणून तिने आम्हाला इकडेच थांबवलं. म्हणून तिने सगळे पर्याय केले आम्हाला थांबवायचे, पण तरी आम्ही थांबत नव्हतो. तरी एका मुवमेंटला आल्यानंतर दिल्लीला आम्ही थांबलोच. तर आता आम्ही परत मुंबईला चाललोय. तर बघूया कसं काय होणार आहे. ही तुम्हाला जर्नी दाखवतो. 2 दिवसाची. उद्या रात्री आम्ही पोचणार आहोत 10:30च्या अराउंड बांद्राला. त्यामुळे ट्रेनचे मुवमेंट तुम्हाला सगळे दाखवणारच आहेत की कसं काय असणार आहे. चला, तर दमलो तर खूप आहे. सॅटर्डेला परत कामाला पण जायचं सकाळी. तर बघूया कसं काय होणार. तो ओनर होता ना, ते सांगायचंच राहिलं तुम्हाला. जो ओनर होता ना रेडिगोचा बसवाला, त्याने फोन केला की अरे अनिकेत जी आप हमारे ट्रॅव्हल कर रहे थे क्या. म्हणलं हा कर रहे थे. तर मग तो बोलला की आप डिलीट करो व्हिडिओ. मग मी त्याला पूर्ण एक्सप्लेन केलं की कसं काय आहे. ओके, तर तो बोलतो की देख लो डिलीट कर दो. मी म्हटलं तुझ्यामुळे एकतर आमची पूर्ण ट्रिप वाया गेली तर ठीक आहे फाईन, आमचे पैसे एवढे वेस्ट गेले. तर बोलतो आपण कुछ ले दे के कुछ करते. म्हटलं ले दे केचा प्रश्न नाही. पहिली गोष्ट जो टाइम गेला आहे, जे फिजिकली आम्हाला इश्यू झालेला आहे, मला स्किन इश्यू झालेला आहे, त्यानंतर पैसा गेलेला आहे, टाइम गेलेला आहे. आम्ही मेंटली तिकडे पूर्ण फकअप झालेलो ब्रो. हां, म्हणजे त्या मोमेंटला जसं आम्ही हँडल केलं आहे एवढ्या गरमीमध्ये, बोलतो की मी आउट ऑफ स्टेशन था असं बोलतो आम्हाला. मग तेच असतं ना की एखाद्याचा टाइम वगैरे इज नॉट इम्पॉर्टंट. तर तो मी त्याला डायरेक्ट म्हटलं की अभी मैं ना ट्रॅव्हल कर रहा हूं, तो मैं ना अभी आपसे कुछ भी बात नहीं कर सकता, हम लोग बाद में बात करते. तर मग असे मोमेंट आहे. म्हणजे सोशल मीडियाची तुम्ही पॉवर बघू शकता की त्याने लगेच तुम्हाला रिप्लाय केला 2 दिवसामध्ये, आणि त्याला करावंच लागणार आहे. कारण की तो मोमेंट खूप घाण होता. तो मोमेंट विचित्र होता आमच्यासाठी भाई. जेवढेही 25 जण होतो ना आम्ही बसमध्ये, ते लोकांचा पूर्ण वाईट दिवस होत होता. पण तरी आम्ही तो हँडल केला. तर काय बोलणार, जे लिहिलेलं ते झालं. आणि ही ट्रिप पण आमची पूर्ण झाली. नुसते पैसे गेले बाई. बघू आता, ठीक आहे. नेक्स्ट टाइम जर प्लॅन करू तर नीट प्रॉपर सगळं प्लॅन करू, बसने न जाता. बसचा पण आम्ही ऑप्शन का चूज केला कारण की फ्लाईट खूप महाग होती. ओके, आणि फ्लाईट अफोर्ड करणं इज नॉट गुड ॲट दॅट टाइम. आणि ट्रेन तर नव्हतीच, तत्कालमध्ये पण आम्हाला भेटला नाही. म्हणून मग आम्ही चूज केलं की आम्ही बसने जाऊ. आणि बस पण आम्ही ना मॉर्निंग पासून पर्याय करत होतो बुक करायचा, बट तेही होत नव्हता. पण एका मोमेंटला असं झालं की आम्ही केलं बुक. सर आता ठीक आहे, जे नशिबात लिहिलेलं ते झालं. आता त्याला आपण काय बोलू ना शेतभर. आता आम्ही निघतोय. फक्त तात्पर्य हेच होतं की सांगायचं की काही गोष्टी होतात ते सहन करून घेऊ नका आणि बसचा प्रवास अवॉइड करा. एवढे 36 आवर्स कोणाचा बाप नाही राहू शकत बसमध्ये, मी तर हेच म्हणेन.
नका करू 36 आवर्स 10, 12, 15 ते एवढं ठीक आहे. बट 36 आवर्स इज नॉट असं. तर बघूया की आता पुढची जर्नी कशी होता. ट्रेन वगैरे बघतो कसं काही तुम्हाला ते चला काय प्रकारे ट्रेन आलेली आहे बाई पद्धतशीर मुंबईची. फायनली मुंबईला चाललोय बाई. फायनली हरिद्वार एक्सप्रेस आहे. गर्दी बघा गर्दी गर्दी. हा डब्बा पूर्ण क्लीन आहे एकदम शांत आहे. थर्ड इकॉनॉमी एकदम क्लीन आहे. आणि आमचा डबा तुम्ही बघाल ना आमचा जर डबा तुम्ही बघायला नुसता चाव 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 चाव. आणि हा डबा एकदम शांत. आता मेघनगरला पोहोचलो. कोणाला चढायचं नाही वाटतं. सगळे आपापल्यामध्येच आहे. हा प्रवास आहे हरिद्वारची ही ट्रेन आहे पण आम्ही चाललोय निजामुद्दीन टू मुंबई. फुल क्रेज. कोण नाही चढलंय कारण की रिझर्वेशन थर्ड एसी ना थर्ड इकॉनॉमी 19020 ट्रेन नंबर आहे. मी ट्रेनमध्ये चढलो बोर्ड झालो आणि बसलो ना त्यानंतर पूर्ण मूड एकदम खफाई होता. नीट नव्हता म्हणून काय शूट वगैरे केलं ना. थकलो होतो म्हणून वरती जाऊन झोपून घेतला. कारण की ह्याचे जे थर्ड इकॉनॉमीचे जे सीट आहेत ना त्या पण बरोबर नाही म्हणजे एकदम छोट्या आहेत ॲज कम्पेअर टू थर्ड एसीचा. तर कधी थर्ड एसीची बुक करा तर तुम्ही फॅमिली बरोबर जाताय. आणि जर सिंगल ट्रॅव्हल करत असाल आणि जर तुम्ही साईडची ट्रेन तिकीट घेतली सीट घेतली तर ती तर वेल अँड गुड आहे. पण मधली जर ह्या ज्या 3 घेतलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड एसीच्याच प्रॉपर होतं. थर्ड इकॉनॉमी इज नॉट गुड दॅट मच. की ते लोक आहेत ना एका डब्यामध्ये 20 जणांना असे घुसवतात असे. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज गुड. ए सी वगैरे नीट होतं पाणी वगैरे आणि वॉशरूम बेस्ट मेन आहे तिकडे. वॉशरूम वगैरे सगळं भारी असं काही नाही. इंग्लिश पण आहे आणि आपले इंडियन पण आहे. तर बघूया आता कधी पोचणार आहोत. काहीच खाल्लं नाही काल रात्रीपासून मी कारण की ट्रेनचं फूड तुम्हाला ॲज युजल माहितीच आहे कसं आहे. तर बघूया. ट्रेन सुटलेली आहे याच प्रकारे इकडे. बघा कचरा कचरा टाकला बघितला. बिचारे कसे कामं करतात एवढं ऊन. हॅट्स ऑफ आहे त्यांना. हॅट्स ऑफ आहे ब्रो. हा बघा भाई पहिल्यांदा मला नदी दिसली एवढ्या ह्याच्यामध्ये. तलाव येतो नदी नाही. आमचा कंपार्टमेंट एकदम असा भारी. जनरल डब्बा 2.0 आहे हा आमचा थर्ड इकॉनॉमिक्स. पूर्ण फॅमिली भाई होतो ना तिथं आता ट्रेन थांबली आहे वडोदरा आणि इथून रात्री पोचायला हवी 3 वाजले आणि आम्ही पोचलो 9 पर्यंत.
असून आहे 6 तासाचा प्रवास. असं काय ट्रेन जर्नी तर वाटत नको की एसी वगैरे नाही. थर्ड इकॉनॉमी मध्ये खूप चांगलं आहे. तिकडे समोर चार्जिंग आहे, पाण्याचा रॅक, त्यानंतर इथे समोर चार्जिंग लाईट वगैरे सगळं आहे. गुड. थर्ड इकॉनॉमी बेस्ट. नाहीतर कालपासून वरतीच आहे, चालू उतरलोच नाही, फक्त बसूनसाठी उतरलो बस. भारी आहे. त्या बस जर्नी पेक्षा ही जर्नी वे बेटर. आता आम्ही सुरतला आहोत. सुरतला इकडे खूप लोक चढले. जेवढी खाली गेली तेवढी चढलेत लोक. माझ्या आजी राहते तिथे. किती आहे रश खूप आहे. जसं दिल्लीत काही इकडे रश आहे. खमनचं प्रेम म्हणजे मी सुरत साठी वेट करत होतो की खमन आलं. 2 प्लेट खाणार आहे, 2 प्लेट. ट्रेन आता धानूला पोहोचली आहे आणि माझी दीदी इकडे राहते. तिला व्हिडिओ कॉल वगैरे केला, मग ती ये छोले भटुरे बनवलेत, खाऊन जा. धानू स्टेशन बाई समोरच आहे. स्टेशन समोरच आहे. मला बोलली ये जेव वगैरे आणि लास्ट ट्रेनने जा. भेटला नाही, बाकीचे लोक पण आहेत, मग कसं येणार. पण ती एकदम खुश झाली आहे. पण ते बघून एकदम असे धानू आहे, बस. ती शी इज ऑलवेज एक्साइटेड फॉर अस की जेव्हाही आम्ही येतो ना, ती असंच बोलते, अरे लवकर या इकडे, लवकर या इकडे. असं आता ती मला बोललीच आहे समोरून की मम्मीला घेऊन ये तू. आता बघूया, लवकरच प्लॅन करू. 2 दिवसाची सुट्टी काढेल. अर्ली मॉर्निंगची जी सकाळची 6ची ट्रेन असते ना, त्याच्यामध्ये मम्मीला बसून घेऊन येईल. म्हणजे कसं की 2 दिवस मग आरामशीर भेटतात तिला. असं धानू बाई, धानू आमचं दुसरं घर आहे. जर्नी फायनली एंड व्हायला आलेली आहे. फायनली 26 तासाचा प्रवास संपतोय. आता बँड्रा टर्मिनल्सला पोहोचलोय आम्ही. ट्रेनची दशा आहे आता. बिचारे आता एवढं सगळं काम करणार, एवढी सगळी घाण करतात आपल्यासारखे बिचारे. मंडळी, ह्याचप्रमाणे जर्नी ट्रेनची संपलेली आहे आणि 26 तासानंतर आम्ही पोहोचलेलो आहेत मुंबईला. तर मग तुम्ही सगळेच मोमेंट बघितले असेल, मी सगळे कॅप्चर केलेले आहेत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि ही ॲडव्हेंचरस जर्नी फायनली संपलेली आहे इकडेच. आता आम्ही भाई घरी जाणार आहोत, फ्रेश होणार आहोत, मग जेवणार, मग झोपणार. आणि उद्यापासून तोच डेलीचा रुटीन होणार आहे चालू. सकाळी कामाला, संध्याकाळी शूटला, एडिटिंग, अपलोडिंग, तेच चालू असणार आहे लाईफमध्ये आता पुढचे 6 ते 7 महिने. तर मग कसे नवीन व्लॉग्स तुमच्यासमोर येणार आहेत हे मलाही सुद्धा माहिती नाही. तर बघूया की किती मेहनत करणार आहोत, कसं करणार आहोत. तुमचा फक्त सपोर्ट राहू द्या. उद्यापासून पद्धतशीर स्वामींच्या व्हिडिओसुद्धा अपलोड करायच्या आहेत. या 7 दिवसाच्या ट्रिपमध्ये काहीच अपलोड करायला भेटलं नाही, इंस्टाग्रामवरती लक्ष द्यायला भेटलं नाही आहे. तर मग बघूया की पुढचे दिवस कसे होणार आहे. जॉब पण शोधायचा आहे, त्यानंतर एडिटिंग आहे, नवीन कोलॅबरेशन पण करायचे आहेत, ब्रँडला अप्रोचेस करायचे आहेत. तर मग की कसं काय होणार आहे. खूप एक्सायटेड आहे. उद्यापासून कामावर पण जायचं आहे. तर मग जर तुम्हाला हे 2 ब्लॉग आवडले असतील, ॲडव्हेंचरस ब्लॉग आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि आम्ही जसं निघालो तसं कधीच निघू नका. आणि तुमच्या मनातलं ऐका की कसं काय होणार आहे, मगच जावा. नाहीतर आमच्यासारखं पूर्ण पैसा बर्बाद करून तुम्ही घरी याल. तर मग चला, तर मग भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 1920 हा प्रवास असा होता, एकदम स्लो होता बट ठीक होता. कारण की आम्ही AC वरून पद्धतशीर आलो आहे. तर मग काय वाटलं नाही एवढं. स्लो जर्नी होती बट ठीकठाक होती, एवढं काय नव्हतं. जर तुम्ही त्या ट्रेनने प्रवास करसाल तर करा तुमच्यावरती. आणि तत्काल मारत जावा. जर तुमच्या ट्रेनच्या तिकीट जर वेटिंगवरती असतील तर उद्या जर जायचं असेल तर आज तुम्ही तत्काल मारू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की कुठे पॉसिबिलिटी नाही भेटत आहे तर मग तुमचे तत्काल बुक होऊ शकतात. चला तर जास्त वेळ नाही घेत, चला भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.